हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कर्नाटक स्पेशल बिसीबळे भात. ही कर्नाटकची एक ट्रेडिशनल रेसिपी आहे. साऊथ मध्ये बऱ्याच ठिकाणी ही बनवली जाते बिसीबळे भात आणि हिचे जर टेस्ट तुम्ही एकदा केलात या बिसीबळे भाताचा तर याच्यानंतर तुम्ही कोणताच पुलाव खाणार नाहीत. एवढा जबरदस्त आणि एवढी जास्त टेस्टी असतो हा बिसीबळे भात. हा तुम्ही लोणचे आणि पापड सोबत जर खाल्ला तर दुसऱ्या पुलावची टेस्ट तुम्ही विसरून जाल. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धा कप इथे मी तुरीची डाळ घेतली. 1 गाजर, 1 शिमला मिर्च, 2 आलू, 1 टमाटर आणि 7 ते 8 बीन्स आणि 4 ते 5 हिरवी मिरची, 1 वाटी मटर. हे फ्रोझनचे मटर आहेत. डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने मिक्स करून दोन्ही धुवून घ्यायचे आहे आणि 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. डाळ तांदूळ आपले छान प्रकारे भिजले आहेत. आता आपण कुकर मध्ये तांदूळ आणि डाळ एकत्र करून टाकूयात व त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला 1 गाजर, 2 आलू, मटर 1 वाटी आणि बीन्स कट करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. इथे मी 1 वाटीला तिप्पट पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. 1 वाटी जर तांदूळ तुम्ही घेतलात तर इथे तिप्पट पाणी म्हणजे 3 वाटी तांदूळ पाणी टाकायचे आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून हळदी पावडर आणि 1 टेबलस्पून इथे आपण तूप टाकलेलं आहे आणि 1 टेबलस्पून इथे आपण मीठ टाकायचे. मीठ थोडेच टाकायचे. त्यानंतर आपल्याला अजून पुन्हा फोडणीच्या वेळेस टाकायचं आहे. गॅसवर आपल्याला ठेवून याचे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे चिंच भिजू घालूया. चिंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता. तुम्हाला आंबट पाहिजे, जितकं तुम्हाला आंबट खाता तेवढं तुम्ही करू शकता. आपला भात इथे छान प्रकारे शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या याच्यामधले जे व्हेजिटेबल्स भाज्या होते ते पण खूप छान शिजलेले आहेत. आलू आणि गाजर. आपली चिंच पण इथे छान भिजलेली आहे. त्याचा कोळ आपण इथे काढून घेऊया. एका वाटीमध्ये अर्धी वाटी मी इथे चिंचेचा कोळ टाकणार आहे आणि आपले जे टोमॅटो आणि शिमला मिरची होते ते आपण कट केलेले आहे आणि मिरची आपण मधून कट करणार आहोत. इथे मी 2 लाल मिरची घेतल्या आहेत फोडणीसाठी. लाल तिखट, काजू, शेंगा आणि इथे मी बिसीबळे भातचा मसाला घेतलेला आहे 2 मोठे चमचे टेबलस्पून. इथे कढाईमध्ये थोडे तेल घातलेले आहे. त्यानंतर 1 चमचा इथे मी तूप टाकणार आहे फोडणीसाठी. त्यानंतर इथे आपण टाकूया जिरा, मोहरी. हे छान फुटल्यानंतर आपण याच्यामध्ये काजू आणि शेंगदाणे याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. नंतर आपण याच्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकून 2 मिनिटांसाठी परतून घेऊया आणि कढीपत्ता याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण शिमला मिरची आणि टोमॅटो टाकले होते ते टाकून 2 मिनिट वाफवायला ठेवूयात. हे छान भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. थोडे मऊ होईपर्यंत आपल्याला शिमला मिर्च मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकूयात. 2 टेबलस्पून इथे मी बिसीबळे भातचा मसाला टाकलेला आहे. लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. त्यानंतर आपण इथे चिंचेचा कोळ टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि इथे मी 1 ग्लास गरम पाणी करून टाकलेला आहे. याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 इंचाचा इथे मी गुळाचा तुकडा टाकलेला आहे. हा भात थोडा खट्टा, थोडा मिठा, थोडा तिखा पण चवीला खूप जबरदस्त असा हा आपला आजचा बिसीबळे भात आहे. त्यानंतर आपण जे डाळ आणि तांदूळ शिजवलेला
भात होता तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. हा भात थोडा आपला असा रसरशीत असतो, जास्त घट्ट पण नसतो आणि जास्त मोकळा पण नसतो, त्यामुळे याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच टाकायचे आहे आपल्याला. मला थोडा हा अजून सुद्धा घट्ट वाटत आहे, त्यामुळे अजून मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकत आहे. अशा प्रकारे आपल्याला हा भात पाहिजे आहे. अशा प्रकारची त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. मी अजून थोडेसे पाणी इथे टाकत आहे. चिंचेचा कोळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता. मग वरून आपल्याला याच्यामध्ये गरम तुपाची फोडणी टाकायची आहे. 2 चमचे तूप गरम करून घ्यायचे आणि कडकडीत गरम तूप या भातावर वरून टाकायचे. कोथिंबीर टाकून 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे, कारण तुपाचा जो सुगंध आहे तो एवढा छान या भातामध्ये उतरतो. आणि 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे. तर बस झाला आपला हा आंबट गोड तिखट असा बिसीबळे भात बनून तयार. वरून तुपाची धार आणि बाजूला पापड आणि खायला लोणचं दिलं तर एवढा जबरदस्त लागतो हा बिसीबळे भात. नक्की तुम्ही एकदा हा बिसीबळे भात ट्राय करा, करून खा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी. आवडली असेल तर लगेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.